हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू आवर चॅनल ओमकार डी फार्माकॅन. सो तुमची सर्वांचे स्वागत आहे आपल्या या चॅनेलवरती. आज आपल्याला काय सुरू करायचे आहे की आपल्याला आज आपण जो तीन टाईपमध्ये आपल्याला शिकायचे आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आणि फार्मसी लॉ अँड एथिक्स या विषयामध्ये. तर आपल्याला पहिला विषय जे आपला पहिला सेक्शन होता लेगिस्लेशन, त्यानंतर आपला दुसरा सेक्शन होता तो म्हणजे आपला लॉ अँड एथिक्सबद्दल, आणि जो तिसरा होता तो म्हणजे आपल्याला हे पाहायचं होतं त्याच्यामध्ये गोष्टी कोणत्या ॲक्ट्स आपल्या. सो तर आपण फर्स्ट ऑफ ऑल ॲक्ट्स म्हणजे काय, पहिले ॲक्ट्समध्ये आपल्याला त्यामध्ये बरेच प्रकारचे आपण 11 ॲक्ट्स बघितलेले आहेत. त्यापैकी आपल्याला पहिला ॲक्ट आहे फार्मसी ॲक्ट 1948. आज आपल्याला सुरू करायचा आहे. सो फार्मसी ॲक्ट 1948. सो एक सेकंड. सो फार्मसी ॲक्टमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की हां तर कंटेंट ऑफ सॉरी एक सो कंटेंट काय आहेत आपले ऑब्जेक्टिव्ह बघायचे आपल्याला, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बघायचे, त्यानंतर आपल्याला डेफिनेशन्स बघायची, नंतर पीसीआर कॉन्स्टिट्यूशन आहे आपल्याला. हा पार्ट मध्ये हा बघायचा आहे आपल्याला. सो आपण पार्ट 2 मध्ये बाकीचं जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल, रजिस्टर्ड फार्मसिस्ट, बाकीच्या ऑफेन्सेस अँड पेनल्टीज बघूत. त्यामध्ये आज आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि डेफिनेशन, पीसीआयचे काय आणि त्यांचं कॉन्स्टिट्यूशन अँड फंक्शन, तर एवढ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट जी स्लाईड आहे ती म्हणजे आपली फार्मसी. फर्स्ट ऑफ ऑल फार्मसी म्हणजे काय, त्यामध्ये आपल्याला सिम्पल डेफिनेशन घेतलेली आहे जी की आपल्याला फार्मसी ॲक्टमध्ये वापरायची आहे. फार्मसी इज अ सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ प्रिपेरिंग आपलं असते, स्टोरिंग अँड गिवन मेडिसिन टू पीपल. आपल्याला डिस्पेन्सिंग मेडिकल म्हणून येते, डिस्पेन्स मेडिकल पण येऊ शकते, म्हणू शकतो याला. त्यानंतर आपल्याला व्हेरियस प्रकारचे ड्रग्स पाहिजेत, ड्रग्सच्या ऐवजी पण ही जी सिम्पल डेफिनेशन जी आहे आपली, त्या सिम्पल डेफिनेशनमध्ये आपण एवढंच बघू शकतो की हे आपल्याला फार्मसी ॲक्टमध्ये यूज होते. सिम्पल डेफिनेशन फार्मसी म्हणजे काय. त्यानंतर आपली नेक्स्ट स्लाईड जी आहे ती स्लाईड म्हणजे आता आपली फार्मसी ॲक्ट. सो मेन गोष्ट म्हणजे कोणती म्हणजे एक सेकंड. फार्मसी ॲक्ट 1948. ऑब्जेक्टिव्ह काय आपलं, फर्स्ट ऑफ ऑल ऑब्जेक्टिव्ह आपण पहिलेच म्हटलं होतं की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर आपल्याला त्याची डेफिनेशन्स, त्यानंतर आपल्याला त्याचे ऑफेन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन्स झालं की ऑब्जेक्टिव्ह काय आपल्याला बघायचं. डेफिनेशन नेक्स्ट पार्टला इथं आहेत आपलं डेफिनेशन सेक्शन. सो फार्मसी ॲक्ट 1948. सो 1948चं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय की द मेन ऑब्जेक्ट असं टाकायचं, डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं पेपरमध्ये विचारल्यावर. त्यामध्ये काय म्हणलं, टू रेग्युलेट द प्रोफेशन, त्यांचं जे रेग्युलेट प्रोफेशनल असते, अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी, अँड टू रेज द स्टेटस ऑफ प्रोफेशनल ऑफ फार्मसी इन इंडिया. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांचे रेग्युलेट जे असतात आपले प्रोफेशनल आणि आपले प्रोफेशनल असतात आणि प्रॅक्टिस ऑफ फार्मसी असतात ते, आणि ते जे असतात त्यांच्या आपल्या रेस करायचं स्टेटस फॉर प्रोफेशनलमध्ये, फार्मसीच्या प्रोफेशनलमध्ये आपल्याला त्याचं स्टेटस वाढवायचं आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, त्याचा आपल्याला फार्मसी ॲक्टमध्ये बघायचं आहे. तर त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह अंडरलाईन करून घ्या, लक्षात ठेवा की टू रेग्युलेट प्रोफेशनल अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी अँड टू रेज द स्टेटस ऑफ प्रोफेशनल ऑफ फार्मसी इन इंडिया. सो फार्मसी ॲक्ट कधी आलेला आहे, 1948 तर माहिती आहे आपल्याला. पण एखाद्या वेळेस आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये क्वेश्चन पडू शकतो की एक्झॅक्ट कधी आला. तर एक लक्षात ठेवा की 4 मार्च 1948ला 4 मार्च 1948ला आपला ॲक्ट जो आलेला आहे फार्मसी ॲक्ट. तर 1948 लक्षात असतं आपल्या खूप जणांच्या.
तर आपल्याला फक्त 4 मार्च आणि हे मार्च आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की त्यानंतर डेफिनेशन सेक्शन. सो मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला डेफिनेशन पाहायचे आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या कोणत्या डेफिनेशन पाहायच्या आहेत. तर सेंटर काउन्सिलिंग जो की फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया असतो. त्यानंतर आपल्याला मेडिकल प्रॅक्टिशनर काय असते ते पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे रजिस्टर फार्मासिस्ट, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ज्ञान कमिशन, अशा विविध प्रकारच्या डायग्राम आपल्याला बघायच्या आहेत. सो फर्स्ट जे आहे आपल्याला फर्स्ट कोणती आहे माहिती आहे का? तर सेंट्रल काउन्सिलिंग. मी म्हटलं आत्ताच की सेंट्रल काउन्सिलिंग जे असतं तो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया असतो. त्यानंतर आता सेंटर झाल्यानंतर स्टेट येईल ना आपल्या. प्रत्येक स्टेट वाईज सेंट्रल एक असते. स्टेट वाईज कोणती आहे? तर स्टेट वाईज आहे आपली स्टेट वाईज कोणती आहे? इट मीन्स स्टेट काउन्सिलिंग ऑफ फार्मसी. म्हणजे जे स्टेट काउन्सिलिंगची फार्मसी असते कॉन्स्टिट्युटेड अंडर द ॲक्ट. म्हणजे याच्या अंडरच्या आपल्या ॲक्टच्या अंडर येते. आणि ते इन्क्लूड कशात असते की जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल. सॉरी, स्टेटचं स्पेलिंग इथं चुकीचं असल्यामुळे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेकमध्ये झालं. तर स्टेटचं स्पेलिंग आहे STATE. थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर ॲडजस्ट करून घ्या. तर आपल्याला स्टेट काउन्सिलिंगमध्ये म्हणजे काय असते की आपले जे स्टेट काउन्सिलिंग ऑफ फार्मसी असते ते कॉन्स्टिट्यूट केलेलं असतं आपल्या ॲक्टच्या अंडर द ॲक्ट. आणि ते इन्क्लूड कशात असतं? जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल. तर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल आपल्याला काय आहे ते आपण जॉईंट स्टेट फार्मसीच्या पॉईंटमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर काय आपल्याला सेंट्रल काउन्सिल. जे सेंट्रल काउन्सिल असते ते रजिस्टर ऑफ फार्मसी बाय सेंट्रल काउन्सिल. जे सेंट्रल रजिस्टर असते आपण करत असतो. PCRचं रजिस्ट्रेशन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करावं लागतं. आम्ही पण केलेलं आहे. ते रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट आपल्यासाठी असते की ते सेंट्रल काउन्सिलिंगसाठी उपयोगी पडते. त्यानंतर आहे आपल्याला मेडिकल प्रॅक्टिशनर. सो मेडिकल प्रॅक्टिशनरमध्ये काय बघायचं आपल्याला की जो पर्सन होल्डिंग अ क्वालिफिकेशन ग्रांटेड बाय ऑथॉरिटी. त्यांची जी ऑथॉरिटी आहे, लक्ष आहे आपली जी ऑथॉरिटी आहे इथं, ती ऑथॉरिटी नोटिफाईड अंडर द सेक्शन 3 ऑफ इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट 1940 अँड द शेड्यूल ऑफ द इंडियन मेडिकल काउन्सिलिंग ॲक्ट 1956. सो मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे आपले डॉक्टर्स लोक, RMP रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. त्यामध्ये आपल्याला मेडिकल प्रॅक्टिशनरमध्ये बघितलं की जो कोणता एक पर्सन क्वालिफिकेशन त्यांचं ग्रँटेड क्वालिफिकेशन ऑथॉरिटी जी असते आपली त्याची एक स्पेसिफिक आणि नोटिफिकेशन असते त्याचा अंडर 3च्या सेक्शनमध्ये इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट 1960 और स्पेसिफाईड इन द शेड्यूल ऑफ. त्यांचं जे शेड्यूल असतं ते इंडियन मेडिकल काउन्सिलिंग 1956 यांच्या अंतर्गत येते. मेन म्हणजे आपली रजिस्टर फार्मासिस्ट. तर रजिस्टर फार्मसीची डेफिनेशन काय की अ पर्सन हुज नेम टाइम बिगिन एंटर्ड इन द रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट ऑफ स्टेट इन विच ही इज फॉर द टाइम बिगिन रेसिडिंग कॅरिंग ऑन हिज प्रोफेशन्स. खालचं गेलेलं आहे थोडं. तर आपल्याला सर बघायचं की जो रजिस्टर फार्मसी असतो, जो पर्सन जो मेडिकल प्रॅक्टिशनर झाला तो पर्सन तो पण असतो. पण हे जो आपलं नेम टाइम बिगिन एंटर इन रजिस्टर ऑफ फार्मसिस्ट फॉर स्टेट. म्हणजे आपल्या स्टेटचा फार्मसिस्ट असतो रजिस्टर. आणि तो जो असतो तो टाइम बिगिन कॅरिंग त्याचा प्रोफेशनल आणि बिझनेससाठी आपल्याला जो आपला फार्मासिस्ट असतो तो जो रजिस्टर करतो त्याला आपण रजिस्टर फार्मासिस्ट असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉईंट आहे आपला द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. त्याला आपण PCI म्हणतो. त्यांचं हे आयकॉन असते आपलं असं. त्यानंतर त्यांचं जे चिन्ह असते ते असं असते आपलं फार्मसीचं. आणि आपली जी काउन्सिलिंग करते PCI त्याला आपण हे म्हणतो. PCIचं इस्टॅब्लिश इयर कधी असते की 1948ला इस्टॅब्लिश झाले. ते पण 4 मार्चला झालं. त्याचं हेड जे ऑफिस आहे ते न्यू दिल्लीला. आपल्याला हेड ऑफिस आपल्याला कधी थोडी डिटेल इन्फॉर्मेशन द्यासाठी पण विचारू शकतात. तर PCI ही जे स्टॅट्युटरी बॉडी आहे अंडर द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. त्यांच्या ज्या फॅमिली वेलफेअरमध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये ते येऊन जाते. ते की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर असते. तो फार्मसी ॲक्ट 1948ला इस्टॅब्लिश झालेला आहे. वरती आपण दिलेलं आहे. त्यानंतर त्याचं मेन पर्पज काय आहे?
टू रेगेट फार्मसी एज्युकेशन अँड प्रोफेशनल इन फार्मसी. सेक्शन 12, सेक्शन 13, सेक्शन 10 अँड सेक्शन 22 या 4 सेक्शन आहेत त्याच्यातलं आपल्याला सेक्शन 12 जे असते ते अप्रूव्ड कॉलेजसाठी असते फार्मसीच्या. त्याच्यानंतर फॉरगिन क्वालिफिकेशन जे असते आपलं रिकॉग्नायझेशन ते सेक्शन 13 मध्ये असते. सेक्शन 10 का असते तो की एज्युकेशन रेग्युलेशन जे समोर पाहणार आहोत आपण. त्यानंतर रजिस्टर ऑफ फार्मसी हे पण पाहणार आपण सेक्शन 32 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट असते ते कॉन्स्टिट्यूशन आपले. कॉन्स्टिट्यूशन काय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे तर 3 मेंबर असतात. 3 मेंबर इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर, एक्स ऑफिसो मेंबर. सो इलेक्टेड मेंबर का असते की 6 मेंबर असतो, त्यांचे 6 मेंबर असतात. तर त्यांचे जे असते 6 मेंबरमध्ये ॲटलिस्ट 1 टीचर, एक टीचर असतो तो की फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड फार्माकॉग्नॉसी इलेक्टेड बाय UGC. म्हणजे UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननं जे आपल्याला इलेक्ट केलं, म्हणजे जे नेमून दिलेले आहे की आपण या 3 सब्जेक्टपैकी एक आपला टीचर पाहिजे. तर ते इंडियन मेडिकल डिग्री ॲक्टला पण आपण फॉलो करतो. त्यानंतर अफिनेटेड कॉलेज ग्रँटेड डिग्री ऑर डिप्लोमा, म्हणजे त्याचं डिप्लोमा किंवा डिग्री झाली पाहिजे. 1 मेंबर इलेक्टेड बाय मेडिकल काउन्सिल, म्हणजे डॉक्टर इंडियन मेडिकल काउन्सिलिंग जो आहे तो 1956चं किंवा 1960चं त्याच्यामध्ये मेंबर्स असतात. त्यानंतर मेन गोष्ट जी आहे आपली तर नॉमिनेटेड मेंबर कोणते आहेत ते झाले इलेक्टेड 6 मेंबर असतात, नॉमिनेटेड मेंबर 2 असतात. सेकंड पॉईंट 6 मेंबर नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. 6 मेंबर वाटून घेतलेले असतात नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट. ॲटलिस्ट 4 पर्सन त्याच्यातले 6 मेंबरपेक्षा 4 मेंबर हे पॉसेसिंग डिग्री किंवा डिप्लोमा झालेले पाहिजे फार्मसीमध्ये, जे की प्रॅक्टिस ऑफ फार्मसी झाली किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री दोघांपैकी एक झाली पाहिजे. त्यानंतर असं एक 1 रिप्रेझेंटेटिव्ह असतो जे की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन किंवा आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी पण नेमून दिलेला असतो. त्यानंतर 1 रजिस्टर फार्मसिस्ट, एक रजिस्टर फार्मसिस्ट असतो तो रिप्रेझेंट इच स्टेट, म्हणजे ते जे रिप्रेझेंट केलेले असते एक स्टेट नॉमिनेटेडला स्टेट वाईज आपल्याला एक रजिस्टर फार्मसी दिलेला असतो. असे आपले 6 मेंबर नॉमिनेटेड असतात. त्यानंतर आहे एक्स ऑफिसो मेंबर. सो एक्स ऑफिसो मेंबरमध्ये आपल्याला आहे ना एक्स ऑफिसो मेंबरमध्ये काय द डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस. डायरेक्टर जनरल हेल्थ सर्व्हिस जे असते आपल्याला सर्व्हिस दिलेली असते फार्मसीमध्ये. त्यात आपल्या बघा सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी ह्या येणाऱ्या ॲक्टमध्ये आपण बघणार आहोत की सेंट्रल ड्रग CDL त्याची जे आपण म्हणलो ना कमिटी बघायची आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल ड्रग जी लॅबोरेटरी असते ती CDL ते बघायचं आहे. त्यानंतर ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया, जे की आपले कंट्रोल असते ड्रग कंट्रोलर, ते आपल्याला एक्स ऑफिसो मेंबरमध्ये येते. त्यानंतर फंक्शन्स ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, त्यांचे फंक्शन्स काय असतात टू प्रिस्क्राईब द मिनिमम स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन रिक्वायर फॉर क्वालिफिकेशन. जर तुम्हाला मिनिमम जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे डिप्लोमा करणं पासिंगसाठी तुम्हाला रजिस्टर फार्मसिस्ट होण्यासाठी मिनिमम स्टँडर्ड म्हणजे कोणता D-फार्मसी कोर्स हा करा जो की 2 वर्षाचा असतो. टू रेग्युलेट द मिनिमम एज्युकेशन स्टँडर्ड इन्स्पेक्टिंग, त्याचे ते मिनिमम एज्युकेशन काय असते म्हणजे B-फार्मसी डिप्लोमा फार्मसी ते इन्स्टिट्यूटला इन्स्पेक्शन करा. टू रिकॉनाइज द म्हणजे त्या युनिव्हर्सिटीला इन्स्टिट्यूटला द्या टू रिकॉनाइज द क्वालिफिकेशन ग्रँटेड आउटसाइड, म्हणजे जे आउटसाइडचे जे आहे त्यांचा 1948 एक्सटेंड करून त्यांचे क्वालिफिकेशन रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर 4 पॉईंट आहे टू कम्प्लाय अँड मेंटेन अ सेंट्रल रजिस्टर फॉर फार्मासिस्ट कंटेनिंग नेम ऑफ ऑल पर्सन, म्हणजे त्यांची कंप्लाय आणि मेंटेन असतं सेंट्रल रजिस्टर फॉर फार्मासिस्ट कंटेनिंग नेम ऑफ ऑल, म्हणजे सगळे रजिस्टर फार्मसीज असते. सो हा जो क्वेश्चन आहे आपल्याला मी आपल्या ग्रुपवर टाकेल फार्मसीतून, आपल्याला फार्मसी काउन्सिलचे कॉन्स्टिट्यूशन किंवा याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन काय निघतात IMP क्वेश्चन्स की सर्वप्रथम आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारतो 2 मार्काला. त्यानंतर आपल्याला डेफिनेशन विचारतात सगळ्या, याच्यामध्ये मेन डेफिनेशन रजिस्टर फार्मासिस्ट आणि एकच आहे रजिस्टर फार्मासिस्ट, पण बाकीच्या मी आपण असं लर्निंग आपल्या सिलेबसचा पार्ट आहे म्हणून आपण घेतलेला आहे. रजिस्टर फार्मासिस्टची डेफिनेशन करून ठेवा. त्यानंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं PCRचे काय कॉन्स्टिट्यूशन आहे, इस्टॅब्लिश इयर काय ते बघून घ्या. सेक्शन कोणते आहेत 10, 12, 13, 32. त्यानंतर मग कॉन्स्टिट्यूशन कोणते आहे ते 3 मेंबर पडतात, इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर, एक्स ऑफिसो मेंबर. त्यानंतर आपल्याला इलेक्टेड मेंबर कोणते आहेत ते बघायचे. त्यानंतर आपण बघितला नॉमिनेटेड मेंबर काय आहे. इलेक्टेड मेंबरमध्ये 6 मेंबर असतात, त्याच्यातला 1 एक टीचर असतो. त्यानंतर एक 1 मेडिकल काउन्सिलिंगचा असतो.
त्यानंतर एक्स ऑफिसो मेंबर, त्यानंतर आपले हे मिनिमम स्टँडर्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन आउटसाइड रजिस्टर्ड पर्सन. थँक्यू. तरी तुम्हाला माझ्या लेक्चरला आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आपण पूर्ण सिरीज फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सची अपलोड करणार आहे. डेली 9 ते 11 मध्ये आपला व्हिडिओ यूट्यूबवर येईल. तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईबमधून करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू. माझं लेक्चर संपवतो. धन्यवाद.